हॅलो फ्रेंड्स, तर आज एक आठवडा पूर्ण झाला आहे वेट लॉस जर्नी सुरू करून. आणि मला या आठवड्यामध्ये काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले हे मला तुमच्याशी थोडंसं शेअर करायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ. तर आपण स्त्रियांना खूप जास्त अडकलेलो असतो आपल्या सगळ्या कामांमध्ये, पण तरीसुद्धा आपण आपल्या स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलंच पाहिजे. तर माझंही तेच होतं आहे आत्ता सध्या. म्हणजे मी आधी जसं करत होते एकदम इझिली, तसं मी आत्ता नाही करू शकत आहे. खूप अवघड गेला आहे मला हा आठवडा, खूप अवघड. आणि त्यामुळेच माझं मी म्हणजे 1 ग्रॅमही वजन कमी नाही झालेलं. आणि ॲक्च्युली नाहीच होत, लगेच 1 आठवड्यात रिझल्ट नाही मिळत. तुम्हाला थोडा वेळ एफर्ट्स घ्यावे लागतात, थोडा 1 महिना जाऊ द्यायला लागतो, कारण की खूप खूप गोष्टींमुळे वेट गेन झालेलं असतं. एक तर पहिली गोष्ट, प्रेग्नन्सीमध्ये जे मेडिसिन्स चालू असतात, बेड रेस्ट चालू होती त्या गोष्टींमुळे, त्यानंतर सगळ्याच साईड इफेक्ट होतात आणि मग ते वेट गेन झालेलं असतं. सो त्या वजनाला कमी करण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो, जे की आधीचं जे वजन असतं एखाद्या स्त्रीचं, ते इझिली कमी होऊ शकतं. हे मी एक्सपिरियन्सवरून सांगत आहे माझ्या. पण आत्ताचं जे वजन आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. एका स्त्रीचं प्रेग्नन्सीनंतर, डिलिव्हरीनंतर शरीर पूर्ण बदलतं. तर त्यामुळे ते थोडंसं अवघड आहे. त्यानंतर कॅपॅसिटी, स्टॅमिना, सगळ्यात महत्त्वाचं स्टॅमिना खूप कमी होतो स्टॅमिना. कारण की खूप गोष्टी शरीरातून गेलेल्या असतात, कमी झालेल्या असतात. आणि त्याचे जे सप्लिमेंट्स आहेत ते जर तुम्ही घेत नसाल, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम असेल, आयर्न असेल, तर ह्या गोष्टींमुळे थोडंसं स्टॅमिना पण कमी होतो. आणि मग एक्सरसाइज करतानाही ते जाणवतं, जे मलाही जाणवत आहे. आणि एक्सरसाइज, त्यानंतर आपली जबाबदारी वाढलेली असते, घरातल्या जबाबदाऱ्या असतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेट लॉस करणं खूप अवघड जातं. आणि वेळ पाळणं, सगळ्यात महत्त्वाचं वेळ पाळणं डाएट मीलसाठीचं. आणि तेच माझं पाळलं जात नाही अजिबात. मी वर्कआउट कंपल्सरी करण्याचा प्रयत्न करते, वॉकिंग कंपल्सरी करण्याचा प्रयत्न करते. जरी मी कमी म्हणजे जास्त वेळ करू नाही शकले, तरी कमी वेळ का होईना मी वॉकिंग करतेच आहे. त्यानंतर पण डाएट मील जे आहे ते मला वेळेवर घ्यायला हवं आहे, जे माझं होत नाही. ब्रेकफास्ट साधारण 10च्या दरम्यान करायला हवा. म्हणजे प्रत्येकाला एक वेळ असते, तर ती वेळ मला पाळली जात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिनर हे 7 ते 7च्या आधीच झालं पाहिजे, पण तेही माझं होत नाही आहे. तर अशा काही गोष्टींमुळे मला माहीत आहे की माझं वेट लॉस व्हायला जरा वेळ लागणार आहे या वेळेला. कारण मी लास्ट टाईम अवघ्या 6 महिन्यामध्ये 22 किलो वजन कमी केलं होतं. आणि खूप व्यवस्थित सिस्टमॅटिकली केलं होतं. म्हणजे मी काहीही अघोरीपणा केला नव्हता. जसं मी आत्ता करत आहे तसंच मी केलं होतं. व्यवस्थित पोटभर नाश्ता, जेवण सगळं पोटभर खाऊन केलं होतं. तरी पण पटकन रिझल्ट मिळाला होता, कारण मी प्युअर म्हणजे एकदम टाईम टू टाईम डाएट घ्यायचे, त्यानंतर टाईम टू टाईम एक्सरसाइज करायचे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा रिझल्ट पण तेवढा फास्ट मिळाला. पण आत्ता तसं होत नाही आहे. मला या आठवड्यामध्ये जरा पुण्याला जावं लागलं, काही कामानिमित्त पुण्याला गेले. तर प्रत्येक मील हे मी टिफिनमध्ये नाही घेऊन जाऊ शकत, कारण की सगळ्याच गोष्टी बघायच्या असतात. आणि बाळाला जेवायला घालणं, त्याला त्याचं खायचं करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना थोडासा वेळ होतो. आणि मग आपण त्या वेळेमध्ये आपलंही फूड घेऊन जाऊ असं एवढं मॅनेज नाही होत. तर मग ह्या सगळ्या कारणांमुळे माझा हा वीक खूप चॅलेंजिंग होता, खूप जास्त चॅलेंजिंग होता. पण तरीही मी कन्सिस्टंट राहायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी अशीच कन्सिस्टंट राहणार आहे. तर तुम्हीही बघत राहा माझी वेट लॉस जर्नी कशी जाते पुढे, मी कशी कन्सिस्टंट राहू शकते आणि मला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे, कितीही चॅलेंजेस येऊ दे, आपण करू शकतो, एवढं या गोष्टीवर माझा विश्वास आहे.
तर मी आधीही केलेलं आहे, त्यामुळे मी आताही करू शकेन. मला यावेळेस थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण तरीही मी करणार आहे. आणि माझ्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपणही करू शकतो, मग तुम्ही आई असाल नसाल काही फरक पडत नाही. तुम्ही थोडीशी एक्सरसाइज केलीच पाहिजे. मग ती वेट लॉस करण्यासाठीच असेल असं नाही आहे. तुम्ही थोडीशी एक्सरसाइज किंवा डान्स, जसं मी सांगितलं लास्ट माझ्या ब्लॉगमध्ये, त्यानंतर योगा, काहीही करू शकता. फिजिकल ॲक्टिव्हिटी कोणतीही करू शकता, पण तुम्ही काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी ही केलीच पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही एज ग्रुपमध्ये असाल तरीसुद्धा, मेल फिमेल कोणीही, ॲक्टिव्हिटी ही दिवसभरातून काहीतरी 45 मिनिटाची झालीच पाहिजे. वॉकिंग केलं तरी चालेल. सो मी हेच सगळ्यांना सांगेन. आणि माझी जर्नी पण तुम्ही